उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अकोले इथं भव्य सभा झाली आहे आणि 5 किलो चांदीची गदा देत आदिवासी बांधवांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे। एका आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्चपदी बसवलं, तसंच जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये शिंदेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। अकोल्यातील पक्षांतर्गत वादावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य सुद्धा केलं, तर कामात खोडा घालणाऱ्यांना व्यवस्थित बाजूला करण्यात येईल अशी तंबी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर आपण पाहतोय आज आदिवासी दिन सुद्धा आहे आणि याच निमित्तानं अकोले इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका विशेष कार्यक्रमात गेले होते आणि त्यावेळी त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। भगिनी द्रौपदी मुर्मू मॅडम यांना या देशाचं राष्ट्रपती पद दिलं, जे सर्वोच्च पद आहे। राष्ट्रपती पद कोण आहे तर आदिवासी आमची बहीण द्रौपदी मुर्मू मॅडम। हा इतिहास आहे आणि म्हणून राष्ट्रपती म्हणून आपल्या आदिवासी मुर्मू ताईंच्या समोर देखील काँग्रेसने उमेदवार दिला, त्यांना देखील अपमानित केलं। तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा सहकार्यांचा पक्ष आहे। जो काम करेल तो पुढे जाईल आणि जो काम करणाऱ्याला खोडा घालेल त्याला देखील व्यवस्थितपणे बाजूला केलं जाईल।